आई बाबा काय झालं? काऊन तुम्ही दोघं जण भांडून राहिले आता? तुला काय करावं लागते? तू काय आली इथे दोघांच्या मनात बोलायसाठी? तुला म्हटलं काय ये म्हणून बोलावले आली होती का तुले? हा गोष्टी चालू आहे ना दोघांच्या, तुला म्हटलं काय ये म्हणून पुन्हा? मुंबईवर कायले कान दाखवून राहिली तू? तिनं काय केलं? तुला विचारायला झाली ना? मग काय जास्तीची शानपणा करून राहिली? तूच तर इकडच्या तिकडे लावा करतो आणि मग स्वतः घरात भांडणं करतो काय? तुला काय विचारलं होतं? मी काय बोललो होतं काय? आणि आता ती सुनबाई आली बोलायली, दोन शब्द चांगले बोलता नाहीत का तुले? तुम्ही तर काही बोलूच नका हो, जास्त शानपणा करता. सुनीचे ऐकून बोलता फक्त, बायकोचे ऐकून बोलता येते काय तुम्हाला? हा मी फिकर नका करत जाऊ, फक्त सुनीची, गावातल्या लोकांची, सगळ्याची फिकर करत जा तुम्ही. आई मी काहीच तर नाही बोलली तुम्हाला. मी एवढंच विचारून राहिली, मला कल्ल्याचा आवाज आला घरात तर मी म्हटलं काय झालं म्हटलं बा, आई बाबा कोण भांडून राहिले म्हटलं, म्हणून आली मी इकडे. बाकी काही हे नव्हतं. ते बाबाले काय आहे, तेवढेच काम आहे. काम धंदे आहे का कोणते? वावरात जाऊ ते काम करावं, ते नाही सुचून राहिलं तेले. हा मला सांगते ते चना सोंगाचा आहे, हे सोंगाचा आहे. चना सोंगाचा आहे तर कमीच आहे का एकटी रिकामी? सुना घरी बसल्या पाहिजे, सासू हेच देतं. बायाने सांगतायत काय येईल? तू तर बच्चरच कामाची आहे. काय पाहा लागते किती कामं करतं एका कामाची ना धंद्याची. जाऊन पाहिजे तिकडे शांताबाईच्या घरी. शांताबाईनं म्हटलं चनाई सोंगला गंजाई लावून दिला तिकडे वावरात. हा त्या शांताराम भाऊनं बाया सांगितल्या बाहेर गावातल्या, तुला आहे का जराशी पिकं? आपणही तिकडल्या बाया आणावं आपल्या वावरात. काहीच नाही, पीक घरी आलं पाहिजे का काही नाही, फक्त गावात फिरायचं आणि याच्या त्याच्या चुकल्या करायचं, एवढंच कामं धंदे तुला उरले आता. शांताबाईची गोष्ट मला काय सांगून राहिली इथं? माहितच आहे ते शांताबाई किती साजरी आहे तर. तिची गोष्ट काय लावून राहिले तुम्ही? हा ते शांताबाईचं काय सांगता मला म्हटलं? तुला कोणाचं काही सांगून अर्थ आहे का? त्यावर काही असर होणार आहे का त्या गोष्टीचा? बाई पुन्हा आण माझ्यासाठी चहा घे करून आणि पाणी घेऊन आण. राहू दे ह्या बैल तसंच. बरं बाबा ठीक आहे. आई तुम्ही घेणार का चहा? चहा घे घेता काय, पाणी घेणे? मला नाही पाहिजे. आज ते बाबाले चहा दे तेले, पाणी दे तेले. हा मी तर तशी कामाचीच नाही आहे घरात. मी फक्त गावातच फिरतो, कोणी कामं थोडी करतो. हे एकटेच करते कामं. तुम्हाला काय गरज आहे? किती वेळा सांगितलं हो तुम्हाला? सुनीगिरीच्या समोर कोणाच्या समोर बोलत नका जाऊ म्हणून. आपली लय अकड दाखवता का तुम्ही? स्वतःला भल्लेच हुशार समजता काय? हा का सुनीच्या समोर बोलून राहिले भल्ला वाटत असेल तुम्हाला? म्हणजे सुनी बोलली पाहिजे ना उद्या चालून मला. बापा तू तर भल्ली उजागर आहे, बोला जप्त करतो म्हणून बोलतो, नाही तर काय नाही बोललो असतो. मी बोलतो काय? कोणत्या तरी गोष्टीवर तुला आजपर्यंत बोललो काय? हा मस्त डर झोपून राहिली घरात. असं नाही का चला बा मी येतो तुमच्यासोबत वावरात. हा जराशी फिकर नाही आहे थोडे. तुमच्यासोबत तर बोलणंच गुन्हा आहे हो. कायले बोलतो मग? मी म्हणून राहिलो तुला बोल म्हणून. मी फक्त तुला उठवायला आलो होतो, कामं सांगणार नाही तुला. चला वावरात चल माझ्यासोबत. आज घरी राहू नको. आज झोपून राहिली फक्त. तिकडे गावात काय म्हणते भांडण लावून ठेवले ते रंजू. काय रंजू काहीतरी म्हणे ना. रंजू रंजू काय म्हणे? मी काय म्हटलं तिले? मी तर काहीच नाही बोलली तिले. बरं बरं थांबा, तुम्ही तिच्या घरी जातो ना, मी काढतो ना तिची चांगली. हो जा ना आता, तेवढंच काम आहे तुले. जाय तर रंजूच्या घरी, तिची काढ आता. शांताबाईच्या घरी जाय, तिची काढजो. सगळ्या गावाची काढजो. तो ठेका तुलेच दिलाय. बाबा बाबा तुम्ही कुठे चालले आता? कोण बे रश्मी काय म्हणताय आता? मी सध्या घरी आहे, पण मग वावरात जातो जरा बऱ्यानं. काही काम असेल तर सांग ना. बाबा मला 20,000 रुपये द्या ना आता. आता मी लग्नाची शॉपिंग नाही करू काय? काही सामान सुमान घ्या नाही लागत काय मला? हा तिने रुपालीनं पाहिलं नाही काय किती मोठं सामान घेतलं तर? मग मला नाही घ्या लागून काय? हो द्या ना तिने 20,000 रुपये. जसे काय आणूनच ठेवले आहे तिनं इथं 20,000 रुपये. आई ते जा ना मला जराशी वावरात काम करायला, माहित पडते कसे येते पैसे. तर कष्ट करायला लागते पैशासाठी. तिथं काय आहे रुपालीच्या घरी? तिच्या भावाचं एवढं मोठं दुकान आहे, एवढी मोठी शेती आहे त्याच्याजवळ. आपल्याजवळ आहे काय एवढं? गंगा तू शांत राह ना जराशी. हा शांत राह म्हटलं. आता येईन जवळ याला आता. हे असं बोलणं शक्य काय तुझं? चांगली बोलत जा ना आता. हो तुम्ही तर फक्त माझे तोंड धरून ठेवत जा. बोलू नका देत जाऊ, मला मुकच करून टाकणार. असं करा ना, माझे तोंड शिवूनच द्या ना तुम्ही आता. 20,000 काय करशील बेटा? कायले पाहिजे 20,000 रुपये? बाबा आता लग्न राहीन तर मला साड्या घेणं आहे, सामान घेणं आहे तर पाहिजे नाही काय? माझ्याजवळ एक साडी तर नाही आहे बाबा आता. मग आईले काय आहे? आईले काय समजते? आईच्या जमान्यात नव्हतं असं. आईले असं वाटते का काहीच नाही पाहिजे काय पोरीले? आता तर प्रत्येक दिवसासाठी अलग अलग साडी पाहिजे बाबा. माझी सासू सासरे सगळे काय म्हणून? माय बापानं काहीच नाही दिलं काय म्हणून? अशीच पाठवली काय म्हणून खाली हात म्हणून पोरगी म्हणून म्हणतो मला साड्या गिड्या घ्यायला बाबा. साड्या, मेकअपचं सामान सगळंच घ्यायला लागते. 20,000 रुपये देऊन द्या मला तुम्ही. ठीक आहे ना. एकानंच घेशील का एवढं सामान 20,000चं? का काही कमी याच्यात घेशील? नाही तर मग आता 10,000 रुपये देतो मी तुले. ठीक आहे बाबा, 10,000 रुपये द्या. तसं एका दिवशी येणार नाही माझ्याकडून एवढं सामान. तर 10,000 देऊन द्या आज. 10,000 मग समोर देऊन द्या 8 दिवसानं. मग दिले तरी चालते. कोण बाबा पैसे नाही का तुमच्याजवळ आता? नाही पैसा गिसा आहे तसं नाही म्हणत मी. पाहिजे असेल तर घेऊन जाय म्हणा, असं काही नाही. पण बरं मी देऊन देतो, काही टेन्शन नको घेऊ. एकानंच घेऊन जाय. गंगा 20,000 रुपये आणून दे बरं, रश्मीला देऊन देतो. 20,000 रुपये आता देऊ इले हाती? काऊन थोडे अंदानी येत काय? आणि हे इथूनच नेते काय सगळं? तिथं सासूच्या घरी काहीच नाही देऊन काय इले? इथंच पाहिजे काय सगळं? हा एवढा करोडपती आहे म्हणते तो पोरगा. कावा तू तर म्हणे काहीच नका देऊ म्हणे. हा तोच करते म्हणे सगळं. आणि आता मागून राहिले लगेच पैसे. याच्यासाठी तुझ्या मनाने लग्न करून देऊन राहिलो काय आम्ही तुझ्या? आम्ही घरातून पुरवा करायसाठी? हा त्याला मागणं आता. त्याला म्हण दे म्हणा पैसे 50,000 रुपये मागून आण बरं त्याला तिथून. आई आता लग्नाच्या पहिलेच त्याला पैसे मागू काय मी? शोभते काय आपल्याला पैसे मागणं?
ते म्हणून बरेच आहे म्हणून भिकारी आहे का म्हणून लोक म्हणून आपल्यालाच पैसे मागून राहिले म्हणून. गंगा तुला जेवढं म्हटलं तेवढं कर. तुला पैसे मागितले पैसे देऊन दे फक्त. हो देतो ना. घ्या ना अजून डोक्यावर चढून पोरगी. पोरगी डोक्यावर चढवली, सून डोक्यावर चढवली. हा आता काय म्हणते करा खाली खिशे. तिच्यासाठी तिचं लग्न होईपर्यंत कायले ठेवता काही घरात. माय बिन काही पागल गिगल झाली का हो तू? लोकसभेचं ऐका नाही तुला? सुनीले तशीच करतं, पोरीले तशीच करतं, सगळे नसनच करत राहतं. हा पैसे मागितले देऊन दे. एवढं काय जाते तुझे पैसे होई काय? माहीच पैसे होई ना. तुला सांगत तेवढं काम करत जा ना तू. बाबा राहू द्या, आईची इच्छा नसन तर काहीच नाही घेत मी. माझ्याजवळ जे आहे ना त्याच्यातच भागवतो. राहू द्या, नका देऊ. नाही बेटा रश्मी, असं नाही. मी जीवात जीव आहे तोपर्यंत कोणालाच काही कमी होऊ देणार नाही म्हटलं. इले काय आहे, इले डोकसं तरी आहे काय? हा कामाची धंद्याची इले घरातून हाकलतोच मी आता लग्नाच्या पहिले. आता आपण असा विचार करतो का जाऊ दे बा, आता लग्न होईन पोरीचं, चार चौकात काय आता तमाशा दाखवाव म्हणून आपण बोलत नाही. नाही तर इले घरात ठेवलीच नसती. आता लय परेशान करून राहिली तुम्ही माय. आता आई मी काय तुझी सावत्र पोरगी होय का बा अशी व्यवहार करतो माझ्यासोबत? हा शांता काकून रुपालीला किती मोठं सामान घेऊन दिलं आता. पुढच्या महिन्यातली तारीख काढली ते ना 27 तारीख. अन किती मोठं सामान घेऊन दिलं म्हटलं. मग तिनं काय तिच्या सासूच्या घरून आणले काय पैसे? मला म्हणतं तिथून माग. मला तर देतेच सागर पैसे, पण चांगलं वाटतं काय त्याला मागणं आतापासून. म्हणून ते मायबाप असेच आहे का म्हणून भिकारी. मग मलाच टोमणे देत जाईन ना ते लोक घरातले. असं आता टोमणे देत जाईन तुला ते. आणि पळून गेली असती तर मग तू तर चाललीच होती ना पळून. कसं तरी आम्ही करून देऊन राहिलो ना ते लग्न. मग लग्न करून दिल्यावर अजून काय पाहिजे? पैसा नाही आहे आमच्याजवळ. त्याला मला तुम्हीच करा ना लग्न फग्न सारं. इथं पैसे नाही ना जास्तीचे. बाबा पा आई अशी बोलते म्हटलं. है तुम्हाला मी किती डाव म्हणत असतो तर तुम्ही कधी मला कोणता व्यवहार करायचा ना बाहेर करत जा. ते असं घरात ना कोणता व्यवहार करतच नका जाऊ बरं. हे आई ना अशीच बोलते कधी पाहिली तर. सारखी कधी बोलत नाही. लग्नाच्या वेळेस म्हटलं तिले तर नाही म्हणे. आता तिले कसं तरी ते श्रीमंत लोक दिसले म्हणून हो म्हटलं आई ना. त्याच्यातही आता नाटकं करून राहिली. काय म्हणून ते माझी सासू तुम्ही तर पाहिली कशी आहे त्या दिवशी. त्या सासूची धवस देऊ नको इथं मला. पाहिलीच आहे ती सासू कशी आहे तर. हा मी पाय आणतो तिला जागेवर म्हटलं गंगावर म्हटलं मी नावाची. शांता काकू, शांता काकू. कोण वेगळं आता आलं? रश्मी आहे का वा? रश्मी. हा शांता काकू रश्मी आहे मी. ये ना मग अंदर, बाहेर काढून बोलून राहिली. ये अंदर ये. शांता काकू रुपाली नाही आहे का घरी? नाही हो बाई, रुपाली तर नाही, कॉलेजला गेली वाटते ते आज. काहीतरी काम आहे म्हणे बा तिले तर गेली. तू नाही गेली काय? नाही आज मी नाही गेली. माझ्या बाबाला मी पैसे मागायला गेली होती आज. पैसे द्या म्हटलं बाबा, सामान सुमान आणतो म्हटलं. तुम्ही तर लग्न काढून नाही घेतलं काकू रुपालीचं. माझ्या घरी तर माझ्या बाबांना अजून लग्नच काढायचं आहे. लग्न काढायचा पत्ता नाही म्हटलं. मग याई तर निरी चिडचिडच करून राहिली. काहून मग काय झालं तिले? काय माहित बाबा काय झालं. ते गंगा निरी चिडचिडच करत राहते. माझ्या घरी आली त्या दिवशी हे माधुरी नाश्ता करून राहिली होती तर तिलेच चिडचिड करायला लागली. आणि आता काय तुला बोलून राहिली का ते? हाव ना शांता काकू, काहून अशी करते काय माहित. मग आई माझ्या बाबाने मला पैसे मागितले. आता तुम्ही सांगा काकू, आता लग्नाची खरेदी म्हटल्यावर 20,000 रुपये पाहिजे नाही का मला काही घ्यायसाठी. तर मग आई म्हणते कायले पाहिजे म्हणते. त्याला माग म्हणते. त्याला मागणं शोभन काय काकू मला पैसे? नाही हो बाई, त्याला मागणं कसं शोभन. त्या पोराचं राहिले मागणं शोभते काय आता पैसे. देते ते बाबा. गंगावर काही ध्यान नको देऊ जास्त. तशीच करते ते बाई पागल झाल्यासारखी. आता आम्ही रुपालीला तर तू 20,000 म्हणतो. तिने तर 30 का 40,000चं सामान घेतलं माय. तरी दिलं माहित तर देईन. घेऊन जाय म्हणे काय काय घेतं तर. अन गोपालही म्हणे तुला काय काय पाहिजे म्हणे रुपाली घेऊन घे म्हणे तू. आता तुला काही मना करत नाही म्हणे. मग सांगा ना काकू, आता जशी रुपाली एकटी आहे तशीच मी एकटीच आहे ना माझ्या घरी. तरी मी आई बाबा म्हटलं असे करते. बाबा तर नाही करत म्हणा, पण ही आईच करते मग अशी. बाबा देत असेल तर देऊ नाही देत म्हटलं. मी म्हटलं नाही पाहिजे तुमचे पैसे असंच म्हटलं. मग मी शेवटी आता काही घेतच नाही काकू, मी काहीच नाही घेत आता. आता तर जसं आहे माझ्याजवळ जेवढं आहे तेवढ्यातच भागवतो आता. नाही हो बाई रुपाली, एवढं नाराज झाले पुरते काय व. हा जे आपले मायबाप करते चांगलंच करते आपल्यासाठी. असं करून चालते काय? देते ना ते बाबा पैसे. पैसे भेटले म्हणजे तिले पूनमले घेऊन चालले जाजो काय काय घेतात. माहिती तर रुपालीनं ना ह्या आईनं माधुरीनं चाललं सारं सामान. मी तर गेली नाही सोबत. काय झालं रश्मी ताई, काहून तुम्ही आज अशा करून राहिल्या? तब्येत नाही का तुमची बरी? नाही हो माधुरी वहिनी, तब्येत गिब्येत सगळी बरी आहे. आता चालूच राहते घरातलं मॅटर म्हटलं म्हणजे काही ना काही चालूच असते ना. तेच. आणि मी रुपालीला विचारायला आली होती म्हणा तिनं काय काय घेतलं सामान काय नाही. तर मग मला घ्यायला बरं झालं असतं ना नाही शांता काकू. काय काय घेतलं पण तिनं मला सांगितलंही नाही. म्हटलं थोडंसं मैत्री नाही असून. आता लय बदलली पण रुपाली, पहिल्यासारखी नाही राहिली. आमची किती मैत्री होती ना काकू. आणि आता पहा ना, ते तर काय म्हणते माझ्यासोबत बोलतही नाही. आता तिला रुपेश काय भेटला तर तेव्हापासून ते माझ्यासोबत बोलत नाही, चालत नाही आणि काही सांगतही नाही म्हटलं मला. काय बापा सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत निरा फोनच चालू राहते. तर पाहुणा काय करते ना काय नाही, का बसलाच राहते का बाबा फोनवर बोलासाठी. तर मी रे दोघं जण फोनवर बोलत राहते. काय बोलन कोणासोबत. सगळेजण असेच म्हणते बाबा रुपाली बोलत नाही. इकडून कॉलेजमध्ये जाते, तिकडून आली घरी का बस खोलीत दसली का बाहेर निघत नाही म्हटलं. ते आता आम्हीच तर बोलायला तरसून जातो तिच्यासोबत. तर तुझ्यासोबत काय बोलन ते. काकू तुमचं बरं आहे बा. माझ्या घरी तुम्ही बोलत राहिली ना, थोडीशी जरी बोलली ना. आता तुम्ही सांगा काकू, साक्षगंध तर झालंच आहे. मग आता बोललं तर काय फरक पडून राहिला. पण मी जर बोलत दिसली ना माझ्या आईले तर माझ्या शिव्यात देते म्हटलं काकू. त्या कोणाचा फोन होईल त्याला सांग.
का फोन नको करून असं तसं खूप बोलते. मग मी फोन ठेवून देत असतो. सांगून दिलं सागरले तर मी जेव्हा फोन करत जाईन तेव्हाच बोलत जाय फक्त. कारण का मी लग्न होईपर्यंत कशी तरी थांबतो इथं, त्याच्यानंतर येतच नाही काकू यायच्या घरी. लय चिडचिड करते मग आई. नाही हो बाई, लग्न होईपर्यंत म्हणते कोणी पोरगी अशी. एकदा लग्न झालं का म्हटलं सगळ्या पोरीला आशा असते माहेरी याची जाची, सगळ्या गोष्टीचे 2 दिवस राहायला भेटलं पाहिजे बा, असं वाटते म्हटलं. आता तर बोलून देते अशा. आता अशी बोलत नको जाऊ, देते ते बाबा पैसे देते, मी सांगन लागन तर गंगाराम भाऊले. ती आईसोबत तर बाई डोक्याला डोकं काही लागत नाही, पण त्या बाबाले सांगन मी, द्या म्हणून तिला रश्मीले पैसे घेऊ द्या म्हणून सामान सुमान. हा ठीक आहे ना, जमन ना मग? ठीक आहे ना काकू, चालते ना. बरं काकू येतो मग मी. काय रुपाली आली म्हणजे येईन मग. बरं बरं ठीक आहे, ये मग. आई काऊन काय झालं? कुठं हो बाय माधुरी असं राहते सांग. आहे ते गंगा पाय स्वतःच्या पोरीसोबतच तर चांगली नाही वागत व गावातल्या लोकांसोबत काय वागन. त्या दिवशी आपल्या घरी झंझट करून घेतली आणि मग त्या रंजू सोबत केली वाटते. ज्याच्याने त्याच्यासोबत झंझट करत राहते, झंझटीच बाई आहे ते. आताही चालूच होतं म्हणते तिच्या बापाचं आणि मायचं काय होतं, त्याच्यात असे पैसे नाही देऊन राहिली होती इले. त्या म्हटलं आता काय सांगू बाई तिच्या पोरीले मी. हा सांगा लागन तर चांगलंच सांगा लागन आपल्याला, वाईट कसं म्हणावं आपण. चल मग कर आता तू काम कर, मी जातो आता जराशी बाहेर जातो. बरं आहे ठीक आहे. चला मग आपले बहीण भाऊ पहा आपला व्हिडिओ, शांताबाईचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपले रोज व्हिडिओ पाहत जा. हाईप द्यायला विसरू नका. भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत.